गुड आफ्टरनून एव्हरीबडी. तर आज आपल्याला हा मराठीत व्हिडिओ टाकतो, याच्यासाठीचा इंग्लिश व्हिडिओ पण टाकला जाईल. तर या ठिकाणी याच्या अगोदर मी तुम्हाला एड्सबद्दल माहिती जी आहे, तुमची जी काही NCERTमध्ये रेकॉर्ड माहिती आहे त्याच्यानुसार सर्व माहिती सांगितलेली. सो टुडे वी वॉन्ट टू सी द नेक्स्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस. That is, once again, this is the dangerous and dreadful disease, as like the AIDS. So this is the cancer here. तर पहा आता हे कॅन्सर हा जो शब्द आहे, कॅन्सर, तर हा शब्द याच्यामुळे घेतलेला आहे की क्रॅब ह्या शब्दावरून घेतलेला आहे. क्रॅब, तर क्रॅब म्हणजे सगळ्याला माहिती आहे की क्रॅब म्हणजे खेकडा. तर खेकड्याची कशी प्रवृत्ती असते तशी या डिसीजची बॉडीमध्ये प्रवृत्ती आपल्या बॉडीमध्ये. खेकड्यानं जर आपल्या बॉडीचा एखादा ऑर्गन असा ट्रॅप केला तर त्या ठिकाणी तुम्ही त्या खेकड्याची बॉडी जरी कट करून काढली, पूर्ण त्याला तोडलं, तरी ते त्यांना ट्रॅप केलेला भाग मात्र सोडत नाही. तसंच ह्या डिसीजमध्ये काय होते, कॅन्सरमध्ये बॉडीतला एखादा ऑर्गन किंवा टिश्यू जर कॅन्सरच बनला, त्याला ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स म्हणतात. त्या भागाला ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स. कोणत्या भागाला? शरीराच्या एखाद्या ऑर्गनमध्ये, एखाद्या टिश्यूमध्ये जर कॅन्सर जडला तर मग त्या भागाची अवस्थासुद्धा खेकड्यानं जसं एखादा बॉडी ऑर्गन आपला ट्रॅप करावा तशा प्रकारची होती. क्रॅब लाईक ॲक्टिव्हिटी या डिसीजमध्ये, आणि म्हणून ह्याला कॅन्सर असं नाव दिलेलं आहे. आता पहा, कॅन्सरमध्ये मेन जी बाब आहे, तसं पाहिलं तर तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलं की एड्समध्ये सांगितलं होतं तुम्हाला की काही गोष्टी ज्या आहेत तिथं तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली, तिच्यामध्ये रिप्लिकेशन दाखवलेलं आहे आणि प्रोडक्शन ऑफ द व्हायरल पार्टिकल्स, HIV पार्टिकल्स ते होस्ट सेलमध्ये. तर आपल्या बॉडीमध्ये जी काही ह्युमन बिईंगची सेल आहे, होस्ट सेल, तर तिच्यामध्ये ते दाखवलं. तर त्या ठिकाणी मॅक्रोफेजेस आणि TSL याच्यावरला अटॅक एकाच फिगरमधून त्यांनी रिप्रेझेंट केला आहे तुम्हाला. तर ती स्टोरी डायव्हर्टेड केलेली वगैरे बाबी तिथं मी सांगितल्या. तसं इथं पण काय झालं की कॅन्सरचे सगळे काही डिटेल नाहीत, कारण हे फार म्हणजे हे ऑन्कॉलॉजी नावाचा जो विषय आहे, स्टडी ऑफ कॅन्सर, कारण कॅन्सर म्हणजे ग्रुप ऑफ डिसीजेस आहेत. हे ड्रेडेड डिसीजेस आहेत, मेजर ड्रेडेड डिसीजेस आहेत. याचा अर्थ काय झाला की कॅन्सर अनेक प्रकारचा असतो, आणि जो काही कॅन्सर अनेक प्रकारचा असतो तर याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कॅन्सरपैकी काही प्रकारचे कॅन्सर शोधले गेलेत आणि अनेक प्रकारच्या कॅन्सरचं रिसर्च चालू आहे. त्याच्यावर काही आणखी म्हणजे संशोधन पाहिजे तसं झालेलं नाही. आणि एकदमच हा डेंजरस आणि ड्रेडफुल डिसीज आहे. एड्सपेक्षाही डेंजरस आणि ड्रेडफुल डिसीज आहे, कारण कॅन्सरमध्ये पहिल्या स्टेजला जर आयडेंटिफिकेशन झालं तरच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या स्टेजमध्ये ओळखण्यात आला तर हे शक्य असतं की त्या व्यक्तीला जगणं. तर ठीक आहे, आता जे काही रेकॉर्डवर स्टडी आली कॅन्सरच्या बाबतीत ती कशी ती पहा. इन आवर बॉडी द बॉडी सेल्स एक्झिबिट द सेल ग्रोथ अँड द डिफरन्शिएशन इन हायली कंट्रोल्ड अँड रेग्युलेटेड मॅनर. तर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, तर ह्या सगळ्या बॉडीमधल्या सेल ज्या असतात त्या अगदी सुनियोजितपणे त्यांचं जे सेल डिव्हिजन मेकॅनिझम आहे ते दाखवत असतात. त्याच्यामुळे सेल ग्रोथ प्रॉपरली होत असते, सेल डिफरन्शिएशन होत असतं. आणि हे सेल ग्रोथ म्हणजे सेल डिव्हिजन, सेल ग्रोथ आणि सेल डिफरन्शिएशन मेकॅनिझम हे अतिशय नियंत्रित, कंट्रोल्ड अँड रेग्युलेटेड आहे. म्हणजे नियंत्रित आणि नियमितपणे घडणारी बाब आहे. त्याच्यामुळं आपल्या बॉडीमधल्या सेलला लाईफस्पॅन आहे. त्या त्या काळामध्ये त्या सेल ग्रो होतात, डेव्हलप होतात, डिफरन्शिएट होतात, नव्या पेशीला जन्म देतात. ते अतिशय नियंत्रित आणि नियमितपणे घडणारी बाब आहे. मात्र बॉडीच्या एखाद्या भागात जर काही स्पेसिफिक एजंटमुळं, म्हणजे त्याला कार्सिनोजिन्स म्हणतात, कार्सिनोजिनने जर काही ठिकाणी कार्सिनोजिन दुर्दैवानं बॉडीमध्ये शिरकाव करण्यामध्ये यशस्वी झाले किंवा कार्सिनोजिनच्या संपर्कात बॉडीचा कुठला भाग जर आला तर त्यावेळेस मात्र काय होत असतं की त्या ज्या सेल्स आहेत ज्या रेग्युलरली कंट्रोल्ड मॅनरनं ग्रो होत असतात तर त्या अनकंट्रोल्ड आणि अबनॉर्मल बिहेवियर दाखवतात. समजलं का? पाहता तर या ठिकाणी हे नॉर्मल सेल्स
नॉर्मल सेल्स ज्या असतात बॉडीतल्या ह्या टिपिकल सेल झाल्या. आणि याच्या विरुद्ध तुम्ही याला कम्पेअर करा कशाबरोबर की अबनॉर्मल सेल्स. तर ह्या अबनॉर्मल सेल्स, आता ह्या नॉर्मल सेलमध्ये बॉडीमध्ये आपल्या पूर्णपणे सगळ्या ज्या सेल्स असतात त्या नॉर्मल असतात. त्याचा फिक्स असा लाईफस्पॅन असतो, हे लाईफस्पॅन, आणि त्याच्यामुळं त्या सेलला मोर्टॅलिटी असते. काय असते त्या सेलला? मोर्टॅलिटी असते. म्हणजे एक ना एक दिवस आपली बॉडी काय होणार आहे? ग्रो होणार आहे, डेव्हलप होणार आहे, मॅच्युअर होणार आहे आणि शेवटी तिचा डेथ होणार आहे. तरी बॉडीमधल्या ज्या वेगवेगळ्या टिश्यू आणि ऑर्गनमधल्या सेल्स आहेत त्या मोर्टॅलिटी दाखवतात. म्हणजे आपल्या बॉडीतल्या सेल्सला प्रोग्राम्ड सेल डेथ असतो. काय असतो? प्रोग्राम्ड सेल डेथ. आणि याला त्या ठिकाणी ॲपॉप्टॉसिस असं म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲपॉप्टॉसिस. तर बॉडीमधल्या वेगवेगळ्या टिश्यू आणि ऑर्गनमधल्या सेलने ॲपॉप्टॉसिस दाखवणे, प्रोग्राम्ड सेल डेथ दाखवणे ही शरीराच्या हिताची बाब आहे. दॅट इज द फॉर्च्युनेट फॉर दॅट इंडिव्हिज्युअल थ्रू आउट द लाईफ. एखाद्याच्या बॉडीमध्ये हे असंच घडत राहिलं तर त्याचंच नशीब आहे, ती चांगली बाब आहे. मात्र जर त्या ठिकाणी हे याचा बॉडीमध्ये लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस झाला, लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस, बघा किती मजेदार गोष्ट आहे ही. आता हे सांगायचं राहिलं तुम्हाला की हा डिसीज जो आहे, हे कॅन्सर हा डिसीज, तर हा डिसीज जरी भयानक असला, बेकार असला, तरी ह्याची सायंटिफिक स्टडी फार इंटरेस्टेड आहे. म्हणजे इंटेन्स रिसर्चला ह्याच्यामध्ये मोठा स्कोप आहे, इंटेन्स एरिया आहे फॉर द रिसर्च इन द बायोलॉजी अँड द फील्ड ऑफ मेडिसिन ह्या डिसीजवर. कारण का की हा डिसीज जो आहे हा जरी डेंजरस असला, ड्रेडफुल असला, भयानक असला, हे ना मिलियन्स ऑफ द पीपल सफर बाय द डिसीज अक्रॉस द ग्लोब अँड annually they also killed on large scale. In India also the many of the people suffer by this disease. हे जरी सगळं असं असलं तरी या ठिकाणी की संशोधनासाठी रिसर्च करणाऱ्या लोकांसाठी म्हणजे फार इंटरेस्टेड एरिया आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक काम करत आहेत सायंटिफिक कम्युनिटीमधले. आता पहा की आपल्या बॉडीमधल्या ज्या सगळ्या काही सेल्स आहेत त्या सुरळीतपणे ग्रो होतात, डेव्हलप होतात, रिडिवाइड होतात, त्यांचा लाईफस्पॅन आहे, त्या काही प्रॉपर्टीज दाखवतात आणि त्याच्यामुळं त्या प्रोग्राम्ड सेल डेथ दाखवतात, ॲपॉप्टॉसिस दाखवतात. पण एखाद्याच्या बॉडीमध्ये काही कारणास्तव एखाद्या एरियामध्ये म्हणजे बॉडीच्या एखाद्या टिश्यू किंवा ऑर्गनमध्ये जर प्रोग्राम्ड सेल घडला नाही, दॅट इज कॉल्ड लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस. तर त्याला काय म्हणायचे तुम्हाला? लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस. दॅट इज कॉल्ड लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस. आणि मग लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस जर घडला, लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस, तर काय झालं मग? दॅट इज द अनफॉर्च्युनेट फॉर दॅट इंडिव्हिज्युअल, दॅट इज द अनफॉर्च्युनेट फॉर ही ऑर सी. ती बाब मात्र दुर्दैवी झाली त्या व्यक्तीसाठी. कारण का? लॅक ऑफ ॲपॉप्टॉसिस झाला म्हणजे त्या भागामध्ये सेल्स ह्या अबनॉर्मल ग्रोथ दाखवतात. त्या भागामध्ये सेल्स काय दाखवतात? द सेल्स कॅन ग्रो अबनॉर्मली आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ दाखवतात, अनकंट्रोल्ड ग्रोथ. आणि मग एक अनऑर्गनाइज्ड मास तयार होतं तिथं, अनऑर्गनाइज्ड मास. हे अनऑर्गनाइज्ड मास तयार होतं आणि हे अनऑर्गनाइज्ड मास म्हणजे एक लंप तयार होतो, लंप. आणि यालाच काय म्हणायचं तुम्हाला? दॅट इज द ट्यूमर. त्याला आपल्याला ट्यूमर असं म्हणायचं आहे. दिस इज कॉल्ड ट्यूमर. म्हणजे स्वेलिंग तयार होतं, तिथं गाठ तयार होते, ट्यूमर. आता पहा हे ट्यूमर जे आहेत, म्हणजे हे ट्यूमर म्हणजे काय आहे? दिस इज द केस ऑफ हे न्यूओप्लाझम आहे. दिस इज द न्यूओप्लाझम. न्यूओप्लाझम म्हणजे नव्यानं झालेली जास्तीची वाढ. हा न्यूओप्लाझम म्हणजेच याला या ठिकाणी ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स म्हणतात. पाय ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स. म्हणजे कॅन्सरस सेल बॉडीतल्या ह्या नॉर्मल न राहता, म्हणजे ज्या भागामध्ये ही अशी गोष्ट घडली त्या भागामधल्या सेल ह्या नॉर्मल बिहेवियर न दाखवता अबनॉर्मल बिहेवियर दाखवतात आणि म्हणून त्या ठिकाणी हे असं त्यांची वर्तणूक बदलते. त्याला ट्रान्सफॉर्म्ड सेल म्हणायचे. तर हे कॅन्सरस सेल्स ह्या ट्रान्सफॉर्म्ड सेल असतात. पुढे आता तुम्हाला दुसरे जे धडे बायोटेक्नॉलॉजी सेक्शनमध्ये, तर त्या ठिकाणी ट्रान्सफेक्शन मीन्स वॉट?
ट्रान्सफॉर्मेशन मीन्स व्हॉट, असा प्रकार आहे. तर त्या ठिकाणी बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ॲनिमल सेलची बिहेवियर बदलली किंवा प्लांट सेलची तर त्या ट्रान्सफेक्टेड सेल समजल्या जातात. का तर हे ओव्हरलॅपिंग टाळण्यासाठी, कारण आपण कॅन्सरस सेलला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, म्हणून बॅक्टेरियल सेलला ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो, मात्र ॲनिमल सेलला ट्रान्सफॉर्म्ड सेल म्हणू शकत नाही, ट्रान्सफेक्टेड सेल म्हणावं लागतं. तर हे एक रिलेटेड कॉन्सेप्ट आहेत या धड्यात आणि त्या धड्यामध्ये, त्याच्याबद्दल मी तिथं सांगन पुन्हा तुम्हाला. सध्या इथं तुम्ही हे लक्षात ठेवा. आता पहा, एखाद्याच्या बॉडीमध्ये मग हे असा प्रकार जर घडला तर ते तर अनफॉर्च्युनेट झाला. आता त्याच्यात पुन्हा आणखी त्या अनफॉर्च्युनेटला पुन्हा एक संधी आहे. कशी की ट्यूमर जी तयार होते, म्हणजे बॉडीमध्ये कुठल्याही भागामध्ये एखादी गाठ जर तयार झाली, एखादा लंप तयार झाला, तर ती ट्यूमर आपल्याला पटकन ऑन्कॉलॉजिस्टला दाखवावं लागते. कारण ऑन्कॉलॉजी म्हणजे काय, सायन्स दॅट ए डिसिप्लिन ऑफ बायोलॉजी दॅट हॅड बीन कन्सर्न विथ द डिटेल स्टडी ऑफ द कॅन्सर स्टडी ऑफ कॅन्सर, दॅट इज द ऑन्कॉलॉजी. आणि मग ऑन्कॉलॉजिस्ट असतात. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे जे हे काही स्पेशलिस्ट असतात की ज्यांना हे कॅन्सरबद्दलचं स्टडी असते किंवा कॅन्सरस जे काही ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असतात त्याच्यातले ते एक्सपर्ट असतात. तर या ठिकाणी आपल्याला हे ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स, म्हणजे हे ट्यूमर तयार झालं तर ट्यूमर दोन प्रकारचे असते. म्हणजे कोणाच्याही शरीरामध्ये एखाद्या समजा गाठ तयार झाली तर ती गाठ कॅन्सरसच असेल असं काही नाही. तर गाठी दोन प्रकारच्या असतात, म्हणजे सूजयुक्त घातक फोड म्हणतात त्याला. तर ह्या दोन प्रकारच्या ज्या गाठी असतात ह्या ट्यूमर, तर पहा त्याच्यामध्ये ही ट्यूमरमध्ये एक ट्यूमर जे आहे तिला बिनाईन ट्यूमर असं म्हणायचं तुम्हाला, बिनाईन ट्यूमर. आणि दुसरी जी ट्यूमर आहे तिला मालिग्नंट ट्यूमर असं म्हणायचे तुम्हाला, मालिग्नंट ट्यूमर. तर याच्यापैकी ही बिनाईन ट्यूमर जी असते, ही बिनाईन ट्यूमर, तर ही काही कॅन्सरस ग्रोथ नाही. दिस इज नॉट ए कॅन्सरस ग्रोथ. मात्र ही जी गाठ असते, म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये गाठी आलेल्या असतात, तर त्याचं काही जेनेटिक प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ते आलेले असतात. तर ह्या बिनाईन ट्यूमर असतात, म्हणजे ते सूजयुक्त अघातक फोड आहे, कारण ते लिथाल नाही, त्याच्यामुळं काही जीव घेतला जात नाही, म्हणजे ती कॅन्सरस नाही. तर ही बिनाईन ट्यूमर जी असते, बिनाईन ट्यूमर ही लोकलाइज्ड ट्यूमर असते, कन्फाइंड इन दॅट पर्टिक्युलर एरिया. त्या विशिष्ट एरियामध्ये ती बंदिस्त असते, ती स्प्रेड होत नाही. दॅट डज नॉट स्प्रेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दॅट कॅन कॉज द लिटल बिट डॅमेज फॉर दॅट पर्टिक्युलर लोकल एरिया, दॅट पर्टिक्युलर लोकॅलिटी, बट देर इज नो एनी कॅन्सरस फॉर्मेशन अक्रॉस द बॉडी. तर अशा पद्धतीची जी गाठ असते तिला बिनाईन ट्यूमर असं म्हणायचं तुम्हाला. दॅट इज कॉल्ड बिनाईन ट्यूमर, जिच्यामुळे लिटल डॅमेज होऊ शकतो, ती लोकलाइज्ड असते, ती कन्फाइंड असते, म्हणजे तेवढ्या एरियापुरती बंदिस्त असते, आणि मग ती जी गाठ असते ती काही घातक नसते. सो दॅट इज द बिनाईन ट्यूमर अँड दॅट इज नॉट द कॅन्सरस ग्रोथ ऑफ दॅट रिजन, ऑफ दॅट ऑर्गन, ऑफ दॅट टिश्यू. पण दुसरी जी आहे ही मालिग्नंट ट्यूमर, दिस इज द डेंजर. वन्स द malignancy had been developed in the body of anyone, and if that does not identified in the first stage of that occurrence, then that is always dangerous and dreadful, because in second stage and onward, third stage, it is difficult to escape out from this dreadful and dangerous, and that food is fatal. तर पहिल्या स्टेजमध्ये जर निदान झालं, ती मालिग्नन्सी ओळखू आली, तर त्या ठिकाणी हे शक्य आहे. जसं की याच्या अगोदर मी तुम्हाला रेड सिग्नल्स ऑफ कॅन्सर सांगितले, तर त्याच्यानुसार एखाद्यानं त्याला आयडेंटिफाय केलं, पटकन चेक केलं, आणि मग त्याचं डायग्नॉसिस झालं. डिटेक्शन अँड डायग्नॉसिसनुसार बायोप्सी करण्यात आली, हिस्टोपॅथॉलॉजिकल त्याचं ॲनालिसिस इंटरप्रिटेशन झालं आणि ओळखू आला, आणि मग पहिल्या स्टेजला असला तर ट्रीटमेंट शक्य आहे, त्याच्यामध्ये क्युरेबल आहे. परंतु सेकंड अँड ऑनवर्ड स्टेजला मात्र हे काही शक्य नाही, मग ती मालिग्नन्सी हानिकारक असते. तर मालिग्नंट ट्यूमर कशाला म्हणायचे पहा तुम्हाला. मालिग्नंट ट्यूमर म्हणजे काय की ही जी ट्यूमर आहे, ही ट्यूमर तर हे सूजयुक्त घातक फोड आहे, सूजयुक्त घातक फोड. तर या ठिकाणी हे ज्या सेल्स असतात, आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं राहिलं की हे अबनॉर्मल जी ग्रोथ दाखवतात सेल, तर ह्या सेलने त्या ठिकाणी, कारण का नॉर्मल सेल ज्या असतात, टिपिकल सेल ज्या असतात आपल्या बॉडीतल्या, त्या काही प्रॉपर्टीज दाखवतात. जसं की कॉन्टॅक्ट इनहिबिशन ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी नॉर्मल सेलने दाखवलेली. आणि मग ह्या सेल मात्र तशी प्रॉपर्टी दाखवत नाहीत. कॉन्टॅक्ट इनहिबिशन म्हणजे काय, एक सेल ग्रो झाली आणि डेव्हलप झाली, तिच्या बाजूला स्पेस आहे, तिनं 2-4 डॉटर सेलला जन्म दिला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ती सेल स्वतःहून म्हणजे सराउंडिंगमध्ये पाहता या ठिकाणी ही सेल आहे, ही ग्रो आणि डेव्हलप झाली, हिच्यापासून काही डॉटर सेल तयार झाल्या. मात्र इथं दुसरा टिश्यू आहे, त्याच्या सेल्स आहेत, या भागामध्ये ह्या दुसऱ्या टिश्यू आहेत,
तिथं शेजारी, नियर बाय, इन विसिनिटी ह्या दुसऱ्या सेल्स आहेत. तर ही सेल याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, ह्या दोन सेल आपसात कॉन्टॅक्टमध्ये आला की हिची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थांबते. दॅट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट इनहिबिशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्च, VIRTV, वर्च म्हणजे गुणधर्म असा शब्द आलाय तुमच्या NCERT-मध्ये. तर हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की ह्या नॉर्मल किंवा टिपिकल सेल ज्या असतात बॉडीमध्ये, ह्या कॉन्टॅक्ट इनहिबिशन ही प्रॉपर्टी दाखवतात. मात्र ज्या सेल कॅन्सरस बनलेल्या आहेत, ज्या अबनॉर्मल सेल बनलेल्या आहेत, दॅट डज नॉट एक्झिबिट द कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टी. इट मीन्स देर इज अ लॉस ऑफ द कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टी. ते कॉन्टॅक्ट इनहिबिशन ह्या प्रॉपर्टीचा लॉस झालेला असतो ह्या सेलकडून, आणि म्हणून त्या सेल अबनॉर्मली ग्रो आणि डेव्हलप होतात, आणि त्या सेल डिफरन्शिएशन मेकॅनिझम जे आहे त्याचा पण लॉस दाखवतात. तर अशा पद्धतीनं अनकंट्रोल आणि अनऑर्गनाइज्ड मास तयार होते, आणि त्याच्यामध्ये ते दोन प्रकारचं आहे, एक बिनाइन ट्यूमर आणि मालिग्नंट ट्यूमर. तर मालिग्नंट ट्यूमर मधल्या ज्या सेल्स आहेत त्यालाच आपल्याला ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स म्हणायचं आहे. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल, कारण ह्या ज्या सेल्स असतात ह्या इन्व्हेजन दाखवतात. इन्व्हेजन म्हणजे ही ग्रो आणि डेव्हलप झाली तर पुन्हा ह्याच्यावर एन्क्रोचमेंट दाखवते, मग ह्याच्यावर हल्ला करते. त्याच्यामुळे ह्या जे काही टिपिकल सेल्स आहेत, समजा ह्या कॅन्सरस सेल्स आहेत, ह्या टिपिकल सेल्स आहेत, तर याच्यात काय झालं असतं की ह्या ज्या सराउंडिंग मधल्या टिपिकल सेल्स आहेत, नॉर्मल सेल्स आहेत, त्यांना हानी होते मोठी. का? तर ह्या स्टार होतात. स्टार म्हणजे ह्यांची उपासमार होते. बिकॉज दिस सेल्स दोज कॅन ग्रो abnormally and produce more in more number that becomes as a numerous in that organ or in that tissue. They compete with the normal cells to obtain the nutrients, to obtain the essential nutrients. As a result, these cells, normal cells or the typical cells, they can starve by the competition that had been generated and created by the cells, those grow and develop abnormally. तर ही अशी मोठी हानी असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकार. आता हे कसं झालेलं असतं की समजा एखादी सेल आहे आणि तिला डिवाइड होण्यासाठी 1 आवर लागतो, आणि ती सेल जर समजा हाफ आवरमध्ये डिवाइड व्हायली तर हिचं सेल डिव्हिजन मेकॅनिझम काय झालेलं असतं? स्पीडी झालेलं असतं. आणि ज्या सेलचं सेल डिव्हिजन मेकॅनिझम स्पीडी झालेलं असतं तर ती सेल तिचं जे काही हे प्रोग्राम्ड सेल डेथ आहे ते गमावून बसलेले असते. त्या सेलला सेल्युलर मेकॅनिझम लाभलेलं आहे की ज्याच्यामुळे त्या सेल विशिष्ट काळामध्ये विशिष्ट पद्धतीने ग्रो आणि डेव्हलप होऊन डिफरन्शिएट होतात, नव्या पेशीला जन्म देतात, कॉन्टॅक्ट इनहिबिशन दाखवतात, एन्क्रोचमेंट दाखवत नाहीत, इन्व्हेजेशन दाखवत नाहीत. असे मोस्ट इम्पॉर्टंट काही जे महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते दाखवतात नॉर्मल सेल किंवा टिपिकल सेल. आणि दॅट हॅपन कॉन्ट्ररी टू दिस. आणि ह्याच्या विरुद्ध घडतं कुठं? ह्या मालिग्नंट ट्यूमर मधल्या सेलमध्ये. मालिग्नंट ट्यूमर मधल्या सेल अबनॉर्मली ग्रो आणि डेव्हलप होतात, कॉन्टॅक्ट इनहिबिशन दाखवत नाहीत, एन्क्रोचमेंट दाखवतात, इन्व्हेजन दाखवतात, स्टार्व करतात सराउंडिंगच्या सेलला, आणि म्हणून ह्या सेल त्या ठिकाणी पुढं ह्या सेल ग्रो आणि डेव्हलप होतात, आणि ग्रो आणि डेव्हलप होऊन पुन्हा स्लाउज्ड आउट, म्हणजे ह्यातल्या काही सेल जे आहेत ते बाजूला पडतात तिथून. स्लाउजेड ऑफ म्हणजे ह्या मालिग्नंट सेल जिथं असतात ते जे काही टिश्यू किंवा ऑर्गन आहे त्यातल्या सेल तिथून बाजूला निघतात आणि स्प्रेड होतात, आणि स्प्रेड होऊन दुसऱ्या भागात ब्लड मार्फत विखुरल्या जातात, पसरल्या जातात, आणि त्या भागामध्ये पुन्हा सर्व दुसऱ्या भागात बॉडीच्या जाऊन पुन्हा मालिग्नंट ट्यूमर्स निर्माण करतात. अँड दॅट इज कॉल्ड, इट मीन्स द सेल्स ऑफ द मालिग्नंट ट्यूमर दे रिमेन सक्सेसफुल टू स्प्रेड अक्रॉस द बॉडी, and that spreading that resulted into the formation of neoplastic appearance in the different parts of the body, so that cancerous growth can get spread in the different regions of the body. As a result, the different tissues and organs suffer by this type of the Krebs type activity of the disease, and that is the cancer. So the malignancy represent as a cancerous growth, malignancy म्हणून malignancy cancerous growth आहे, आणि हिचा धोका असतो, आणि ही जे स्प्रेडिंग आहे दॅट इज कॉल्ड मेटास्टेटिस. तर मालिग्नंट ट्यूमरच्या ज्या सेल्स असतात ह्या मेटास्टेटिस दाखवतात. बरोबर आहे? मालिग्नंट ट्यूमर मधल्या ज्या सेल्स असतात ह्या मेटास्टेटिस दाखवतात. मेटास्टेटिस म्हणजे काय की त्या ठिकाणाहून त्या बाजूला पडतात, काही ग्रुपनं काही भाग त्याचा बाजूला पडतो आणि स्प्रेड होतो बॉडीमध्ये अक्रॉस द ब्लड, आणि मग बॉडीमध्ये स्प्रेड झाल्यावर त्या भागात जाऊन पुन्हा तशीच मोड ऑफ ॲक्शन दाखवतात, मोड ऑफ बिहेवियर अशीच दाखवतात आदाशीपणाची, आणि ज्याच्यामुळे पुन्हा तिथं ट्यूमर फॉर्मेशन होतात. म्हणजे मालिग्नन्सी कॅन स्प्रेड फ्रॉम वन लोकॅलिटी टू अदर लोकॅलिटी अक्रॉस द बॉडी, अँड दॅट इज द मेटास्टेटिस. अँड दिस मेटास्टेटिस डज नॉट एक्झिबिटेड बाय द बिनाइन ट्यूमर. The cells belongs to the benign tumor, does not exhibit the
metastasis property. Whereas the cells belongs to the malignant tumor, they can exhibit the metastasis. So these are the important aspect related to the benign tumor and the malignant tumor. So malignancy is dangerous. तर हे असा प्रकार या ठिकाणी तुम्हाला स्टडीसाठी आहे. हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे कॉजेस ऑफ कॅन्सर पाहायचं. कॉजेस ऑफ कॅन्सर, तर कॅन्सरचे कॉजेस जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर पहा आता या ठिकाणी कॅन्सर इज ऑलवेज कॉज्ड बाय द सर्टन टाइप ऑफ द एजंट्स अँड दॅट एजंट्स आर नोन ॲज द ऑन्कोजिन्स. तर हे कॅन्सर ही जी बिमारी आहे ती एक सर्टन टाइप ऑफ एजंट्समुळे फैलते किंवा घडते बॉडीमध्ये आणि याला तुम्हाला त्याला ऑन्कोजिन्स म्हणतात. त्याला ऑन्कोजिन्स किंवा ऑन्कोजेनिक एजंट्स म्हणतात. ऑन्कोजेनिक एजंट्स, तर जे काही रेकॉर्डवर आतापर्यंत स्टडी झालेले ऑन्कोजेनिक एजंट्स आहेत ते 3 प्रकारचे आहेत. हे कॅन्सरमध्ये हे 3 प्रकारचे आहेत. पहा आता याच्यामध्ये कॅन्सर इज डिफरंट टाइप्स ऑफ द कॅन्सर्स आर कॉज्ड बाय द फिजिकल एजंट्स. त्याच्यानंतर द डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स आर ऑल्सो कॉज्ड बाय द chemical agents. And then some type of the cancers they can be caused by the biological agents. तर असे 3 प्रकारचे कॉजेस आहेत की ज्याच्यामुळं शरीरामध्ये कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सी उद्भवू शकते. अँड दॅट इज द अनफॉर्च्युनेट फॉर दॅट इंडिव्हिज्युअल. कारण एकदा मॅलिग्नन्सी, ह्या मॅलिग्नंट ट्यूमरमधल्या ज्या मॅलिग्नंट सेल्स असतात ज्या मेटास्टेटिस दाखवतात तर त्या सेल इमोर्टल बनलेल्या असतात. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. दॅट सेल्स बिकम्स ॲज इमोर्टल. आणि बघा तुमच्या बॉडीमधल्या वेगळ्या भागातल्या वेगळ्या सेलनी मोर्टॅलिटी दाखवली तर ते शरीराच्या हिताचं आहे. मात्र तुमच्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या काही भागातल्या काही सेलनी जर मोर्टॅलिटी दाखवली नाही, त्या सेल जर इमोर्टल बनल्या, अमर बनल्या, दॅट इज द अनफॉर्च्युनेट फॉर दॅट इंडिव्हिज्युअल. कारण ते दुर्दैव झालं त्या व्यक्तीचं. आणि हे इथं आता हे पाहता वेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्या बॉडीमध्ये जो काही जिनॉम आहे, जिनॉममध्ये सगळ्या सेलमध्ये जे काही क्रोमोझोम त्याच्यात DNA आहेत त्याच्यातले जीन्स, तर त्या ठिकाणी हे काही जीन्स असतात की जे कॅन्सरला कारणीभूत असतात. मात्र ते जीन्स सायलेंट असतात, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ते जीन्स स्विच ऑफ असतात. अँड दॅट इज द फॉर्च्युनेट फॉर अस. मात्र अशा प्रकारच्या काही एजंटनी त्या जीनला जर ट्रिगर म्हणजे ते जीन जर उकसले तर मात्र दॅट इज द अनफॉर्च्युनेट. ते मात्र दुर्दैव, पुन्हा ते मात्र भयानक दुर्दैव. का तर जीन स्विच ऑफ राहणे हे अशा प्रकारचे काही जीन्स आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर शरीरात जडतो. ते स्विच ऑफ राहणे हे शरीराच्या हिताचं आहे. मात्र काही ह्या अशा ऑन्कोजिन्समुळं, काही एजंट्समुळं ते जर ट्रिगर झाले आणि मग ते जर ॲक्टिव्ह बनले तर दॅट इज द स्विच ऑन मेकॅनिझम ऑफ द जीन्स. अँड दॅट प्रूव्ड ॲज ए dreadful, that proved as unfortunate for that individual because they can cause the generation of malignancy in our body. तर ते जेनेटिक्सचा भाग आहे. हे जसं याच्या आधी तुम्हाला एड्समध्ये सांगितलं मी की ह्याचे काही इन डिटेल्स आहेत आणि याचेही काही जे इन डिटेल्स आहेत, दॅट ऑल्सो व्हॉट आय एम टेलिंग हिअर दॅट इज बियॉन्ड द स्कोप अँड लिमिटेशन ऑफ युअर सिलेबस. तुमच्या सिलेबसमध्ये छोट्या गोष्टी टाइप्स ऑफ कॅन्सर पण सांगितलेले नाहीत. NCERT बोर्डाला तरी टाइप्स ऑफ कॅन्सरमध्ये कॅन्सरचे ग्रुप सांगितलेत, 5 ग्रुप. तर वेगवेगळ्या ऑर्गन आणि टिश्यूला जो कॅन्सर डरतो त्याच्या आधारे 5 ग्रुप सांगितलेत. तर ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला हे एजंट्स पाहिजेत, पॉझिटिव्ह एजंट्स ऑफ द कॅन्सर. तर फिजिकलमध्ये पहा, फिजिकल एजंट जे तुम्हाला सांगितलेत याच्यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन सांगितले 2 प्रकारचे NCERT आहेत, एक्सरेज अँड गॅमा रेज. दॅट आर द आयोनायझिंग रेडिएशन्स. त्याच्यानंतर नॉन आयोनायझिंग रेडिएशन सांगितले. त्याच्यामध्ये नॉन आयोनायझिंग रेडिएशन्समध्ये UV रेज वगैरे सांगितलेत हे याच्यात. तर हे आयोनायझिंग रेडिएशन, एक्सरेज अँड गॅमा रेज ॲज वेल एज द नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स ॲज लाईक द UV रेज, दे रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सरस ग्रोथ, डिफरंट टाइप ऑफ कॅन्सरस ग्रोथ इन द बॉडी ऑफ ह्युमन बिंग अँड दॅट रिप्रेझेंट ॲज ए फिजिकल एजंट्स दॅट कॅन कॉज द कॅन्सर. त्याच्यानंतर केमिकल एजंट्समध्ये टोबॅको वगैरे मध्ये माहिती आहे तुम्हाला, हे स्मोकिंग वगैरे करणारे लोक जे असतात तर ते त्याच्यात निकोटीन नावाचा केमिकल असतो. आणि मग काही सर्टन केमिकल्स आहेत
की जे बॉडीमध्ये जर गेले, सेवन करण्यात आले, कुठल्या कारणाने गेले, दे कॅन कॉज द कॅन्सरस ग्रोथ इन द बॉडी. दे आर द केमिकल एजंट्स. आणि जसं की निकोटीनमुळं लंग कॅन्सर वगैरेचा प्रकार आढळून येतो, दॅट कॅन कॉज द लंग कॅन्सर. तर हे केमिकल एजंट्स आहेत. देन बायोलॉजिकल एजंट्समध्ये different types of the viruses, they can cause the different type of cancerous growth in the body of human being. They can cause the malignancy in the human body. तर याच्यात हे बायोलॉजिकल एजंट्समध्ये जर वेगवेगळे व्हायरसेस पाहिले, जसं की तुम्हाला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसेस आहेत, स्त्रियामध्ये गर्भाशयाचा वगैरे कॅन्सर जडवणारे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसेस. त्याच्यानंतर एप्स्टीन बार व्हायरस आहे, एप्स्टीन बार व्हायरस. हा दुसरा हेपेटायटिस बी व्हायरस आहे. सो दीज आर द सर्टन टाइप ऑफ द व्हायरसेस देर कॅन कॉज द डिफरंट टाइप्स ऑफ द कॅन्सरस ग्रोथ इन द ह्युमन बॉडी. तर हे कॉजेस ऑफ द कॅन्सर हा एक प्रकार आहे तुम्हाला स्टडीला. हा झाल्यानंतर आता टाइप्स ऑफ कॅन्सर जरी नसला तरी तुम्हाला सांगून टाकतो की जे काही 5 ग्रुप आहेत, तर हे कॅन्सरमध्ये ओमा इज ए सफिक्स इन द नेम ऑफ कॅन्सर. ओमा इज ए सफिक्स इन द नेम ऑफ कॅन्सर. तर 5 जे ग्रुप पडलेले आहेत कॅन्सरचे 5 ग्रुप, तर त्याच्यात पहा कार्सिनोमाज आहे, कार्सिनोमाज एक ग्रुप ऑफ कॅन्सर आहे. त्याच्यानंतर सार्कोमाज अनदर ग्रुप ऑफ कॅन्सर दॅट डिपेंड्स ऑन द organ or the tissue that had been suffered because of the Krebs type of activity where the cancer had been happened, where the malignancy had been occurred. त्याच्या आधारे ते 2 ग्रुप झाले. त्याच्यानंतर लिम्फोमाज आहे, लिम्फोमाज अनदर ग्रुप ऑफ कॅन्सर. त्याच्यानंतर ल्युकेमियाज आणि त्याच्यानंतर ॲडिनोमाज. तर हे काही सर्टन टाईपचे कॅन्सर त्या ऑर्गनला, टिश्यूला आढळून आलेत, त्याच्या आधारे हे नावं दिलेत. जसं की आता तुमच्या लक्षात येत आहे, सार्कोमाज म्हणल्यानंतर हे सार्कोमाज नाव त्या लोकेशनच्या आधारे दिले की कोण्या भागात मालिग्नन्सी जडली. तर जनरली हे ब्रिस्ट, लंग्स, कोलन जे आहे, मोटर, आतडे, ह्याला झालेले जे कॅन्सर असतात ते ह्या प्रकारामध्ये येतात, ह्या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत सार्कोमाजमध्ये. आणि कार्सिनोमाज हा जो ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये बोनचा कॅन्सर, कार्टिलेजचा कॅन्सर किंवा कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर, तर अशा प्रकारचे जे कॅन्सर आहेत ते ह्या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत कार्सिनोमाजमध्ये. लिम्फोमाजमध्ये इम्युन सिस्टीममध्ये जे कॉम्पोनंट आहेत तर ते त्याच्यामध्ये हे लिम्फोमाज हा ग्रुप आहे की इम्युन सिस्टीमशी संबंधित कॉम्पोनंट घटक, लिम्फोसाइट वगैरे त्याला जडलेला कॅन्सर. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही ल्युकोमियाजमध्ये कसं असतं, बोन मॅरोमध्ये ओरिजिन होतं कॅन्सरस ग्रोथचं, ते ब्लडमध्ये पसरतं, म्हणजे त्या ठिकाणी ब्लड सेल जे आहेत त्यांची संख्या वाढते, मोठ्या प्रमाणावर वाढते आणि मग ते बायोप्सीना त्याला चेकआउट करावं लागतं. तर हे रक्ताचा कॅन्सर आहे ल्युकोमियाज. आणि वेगवेगळ्या ग्रंथी ज्या आहेत तुमच्या एंडोक्राईन सिस्टीमच्या, पिट्युटरी ग्लँड, आर्डिनल ग्लँड वगैरे, तर या थायरॉइड ग्लँड याच्याशी संबंधित असणारा जो कॅन्सर आहे त्याला ॲडिमॉस म्हणतात, ॲडिमॉस. सो दीज आर द सर्टन टाइप्स ऑफ द कॅन्सर्स. ते जरी एनसीईआरटीमध्ये मेन्शन केलेले नसले तरी ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर हा प्रकार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागामध्ये डिटेक्शन अँड डायग्नॉसिस पाहिजे. डिटेक्शन अँड डायग्नॉसिस. तर पहा या ठिकाणी मी हे CONC असं लिहिलं आहे, CONC. तर हे सेल्युलर ऑन्कोजिन्स आहेत, हे सेल्युलर ऑन्कोजिन्स. दी सेल्युलर ऑन्कोजिन्स आर ऑल्सो नोन ॲज प्रोटो ऑन्कोजिन्स. तर आपल्या जिनॉममध्ये मी तुम्हाला सांगितलं की क्रोमोझोममध्ये DNA असतात आणि काही ठिकाणी हे असे प्रोटो ऑन्कोजिन्स असतात. मात्र हे त्या ठिकाणी डिॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये असतात. सर्टन कंडिशनला म्हणजे तुमच्याकडून काही तंबाखू रेग्युलर सेवन होत असेल, निकोटीन बॉडीमध्ये जास्त जात असेल, मग अशा वेळेस काय होतं, किंवा तुमच्याकडून काही केमिकल घेण्यात आले दुसऱ्या प्रकारचे जे ऑन्कोजिन्स ठरू शकतात, तर ह्याला ट्रिगर करतात त्या जीनला आणि मग हे ॲक्टिवेटेड बनतात. आणि हे ॲक्टिवेटेड बनल्यानंतर दॅट कुड लीड टू द ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल. आणि याच्याबरोबर न्यूओप्लास्टिक सेल्स निर्माण होतात. न्यूओप्लास्टिक सेल्स म्हणजे त्या भागामध्ये कॅन्सरस ग्रोथ होते. कॅन्सरस ग्रोथ म्हणजे मालिग्नंट ट्यूमर विकसित होते. तर हे जे जीन आहेत हे सायलेंट फॉर्ममध्ये म्हणजे स्विच ऑफ मेकॅनिझममध्ये असताना ते शरीराच्या हिताचं आहे. तुमच्याकडून चुकून जर काही सर्टन कंडिशनमध्ये हे असे ऑन्कोजिन्स शरीरामध्ये गेले, सेवन झाले तुमच्याकडून किंवा ते बॉडीमध्ये गेले, तर मग जसं की फिजिकल एजंटमध्ये आहे, तुम्ही पाहिलं की फिजिकल एजंट्समध्ये त्या ठिकाणी जी बाब आहे फिजिकल एजंट्स, तर न्यूओप्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामुळं होऊ शकतं. हे फिजिकल एजंट जे आता तुम्हाला सांगितले त्याच्यामुळे वगैरे न्यूओप्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे स्विच ऑन होऊ शकतात जीन. आणि स्विच ऑन झाले की ते रेग्युलेट होऊन एक्सप्रेस होतात. ते त्या ठिकाणी
ऑन्कोप्रोटीन्स तयार होतात आणि ते मिमिक असतात नॉर्मल प्रोटीनला त्या सेलमधल्या, आणि मग ते सेलचं जे काही मेकॅनिझम आहे, कोणतं कंट्रोल अँड रेग्युलेटेड प्रोग्राम्ड सेल डेथचं, ते डिस्टर्ब होत असतं आणि म्हणून त्या सेल अबनॉर्मली ग्रो आणि डेव्हलप होतात आणि मग तिथं अनऑर्गनाइज्ड मास तयार होतं. तर हा असा एक मोठी याला स्टोरी आहे. तर ती काही जी काही मोठी स्टोरी आहे ती काही रेकॉर्डवर नाही, तुम्हाला साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार जे काही रेकॉर्डर आहेत त्या सगळ्या सांगण्यात आल्यात, त्या सांगत चाललो आहे मी. पुढं पाहता डिटेक्शन अँड डायग्नॉसिस ऑफ कॅन्सर असा एक भाग आला आहे, डिटेक्शन अँड डायग्नॉसिस ऑफ कॅन्सर. आता समजा एखाद्याला कॅन्सर जडला, त्याच्या बॉडीवर रेड सिग्नलपैकी काही सिग्नल दाखवले, त्यानं चेक केलं. आता समजा एक उदाहरण म्हणून घेतलं, स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, मग ते पॅथॉलॉजिकल हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन म्हणतात त्याला. त्याच्यासाठी काय करतात की त्या रिजनमधला विशिष्ट डिव्हायसेसनं टिश्यूचा तुकडा कापून घेतात परीक्षणासाठी. तर हे पॅथॉलॉजी जे असतात त्याला एक्झामिन करण्यासाठी, त्याला स्टेनिंग वगैरे करून एक्झामिन करण्यासाठी तो जो टिश्यूचा त्या भागातला जिथं डाऊट आहे, सस्पेक्टेड एरिया, तर त्या ठिकाणी मालिग्नन्सीचा संशय असल्यानंतर बायोप्सी म्हणतात त्याला, बायोप्सी टेस्ट किंवा बायोप्सी एक्झामिनेशन. तर हे हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनमधून मग ते जाणून घेतलं जातं की त्या ठिकाणच्या ज्या सेल्स आहेत ह्या कॉन्टॅक्ट इन्हिबिशन प्रॉपर्टी दाखवतात का नाही, नॉर्मल बिहेवियर आहे का नाही, त्यांची अबनॉर्मल बिहेवियर बनली का, हे चेकआउट केलं जातं. तर अशा पद्धतीने एक डिटेक्शन शक्य आहे. आता अलीकडच्या काळामध्ये वेगळे टेक्निक जे आहेत ते विकसित झालेत, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे. त्याच्यानुसार हे रेडिओग्राफी हे एक टेक्निक आहे की ज्याच्या सहाय्यानं डायग्नॉसिस करता येतं त्या भागातलं. रेडिओग्राफी हे टेक्निक, तर रेडिओग्राफी हे एक टेक्निक आहे आणखी ज्याचं वर्णन आलेलं आहे तुमच्या NCERTमध्ये. त्याच्याबरोबर CT टेक्निक आहे, CT कॉम्प्युटेड टोपोग्राफी टेक्निक म्हणतात त्याला. तर ते काही इंटरनल ऑर्गन्स जे असतात त्या ठिकाणची कॅन्सरचं एक्झामिनेशन हे ह्या ॲडव्हान्स टेक्निकनं करावं लागतं तुम्हाला, जसं की CT टेक्निक मेन्शन केलेलं आहे NCERTमध्ये. त्याच्यानंतर दुसरं MRI हे टेक्निक आहे, MRI टेक्निक सांगितलेलं. तर त्या MRI टेक्निकला तुम्हाला मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग टेक्निक म्हणतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग टेक्निक. तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड विकसित केलेलं असतं आणि त्या इंटरनल ऑर्गन्समध्ये त्या ठिकाणी जाणून घेतलं जातं की तिथल्या ज्या सेल्स आहेत त्या नॉर्मली ग्रो आणि डेव्हलप होतात का, त्याची काही अल्टरनेशन ऑफ फंक्शन झालं आहे का, हे जाणून घेण्याचं हे टेक्निक आहे की जिथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डचा यूज केला जातो, त्याला MRI टेक्निक म्हणतात. तर हे 2-3 ॲडव्हान्स टाईप ऑफ टेक्निक फॉर डायग्नॉसिससाठी सांगितलेले आहेत. आणि जी काही साधी पद्धती आहे ती आहे बायोप्सी अँड हिस्टोपॅथॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स. आणि त्याच्यानंतर रेडिओग्राफी टेक्निक, हे कॉम्प्युटेड टोपोग्राफी टेक्निक, आणि पुढं कॉम्प्युटेड टोपोग्राफी टेक्निकमध्ये 3 डायमेन्शनल इमेजिंग घेतली जाते आणि त्याच्या आधारे जाणून घेतलं जातं की त्या ज्या रिजनमध्ये संशय आहे तर त्या ठिकाणच्या सेल्स ह्या नॉर्मल आहेत का अबनॉर्मल आहेत, तिथं मालिग्नन्सी विकसित झाली का नाही. आणि MRI टेक्निकमध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड विकसित केलं जातं. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड हे माहीत आहे तुम्हाला की चुंबकीय क्षेत्र निर्माण करून त्या ठिकाणच्या सेलची मोड ऑफ बिहेवियर जाणून घेतली जाते आणि या पद्धतीचं डायग्नॉसिस हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे. आता पुन्हा काही मॉलिक्युलर टेक्निक विकसित झालेत अलीकडच्या काळामध्ये. तर ते मॉलिक्युलर टेक्निकमुळं काय होतं की प्री डिस्पोजिंग डायग्नॉसिस जे आहे ते पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे इनहेरिटेड ससेप्टेबिलिटी असते काही लोकांमध्ये, म्हणजे काही विशिष्ट स्वरूपाचे कॅन्सर हे इनहेरिटेड म्हणजे अनुवंशिकतेने येतात, त्याच्या मातापित्याला त्याला झालेला असतो, मग पुढं त्याच्या अपत्याला होण्याची शक्यता असते. तर इनहेरिटेड ससेप्टेबिलिटी जी आहे ती काही मॉलिक्युलर डायग्नॉसिस टेक्निक विकसित झालेले आहेत, ॲडव्हान्स टेक्निक. त्याच्या सहाय्यानं जाणून घेऊन त्याच्यात ट्रीटमेंट देता येते अगोदरच, की ज्याच्यामुळं किंवा त्या व्यक्तीला त्याच्या पॅरेंटला कशामुळं कॅन्सर झाला होता, कशामुळं जडला होता हे चेकआउट करून हे सजेस्ट केलं जातं ऑन्कॉलॉजिस्टकडून की ह्या बाबी तुम्ही टाळा, हे तुमच्या बॉडीसाठी ऑन्कोजेन ठरू शकतात, कारण हे तुमच्या पूर्वजांना होता, त्याच्यामुळं हा कॅन्सर अशा पद्धतीनं मातापित्याकडून अपत्यामध्ये येऊ शकतो. तर मॉलिक्युलर टेक्निकबाबत हे इनहेरिटेड ससेप्टेबिलिटी त्याच्या संबंधानं वर्णन आलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आलेलं आहे. तर ती एक बाब एका पॅरेग्राफमध्ये आलेली तुमच्या NCERTमध्ये. हे झाल्यानंतर आता ट्रीटमेंट्स फॉर द कॅन्सर. आता ट्रीटमेंटमध्ये जी काही ओल्ड ट्रॅडिशनल ट्रीटमेंट होती, म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस कॅन्सरवर काही विशेष संशोधन वगैरे नव्हतं त्यावेळेस सुरुवातीला जसं आता कोविड-19ची स्थिती झाली तसा जो काळ होता सुरुवातीला कॅन्सरस ग्रोथचा, मालिग्नन्सीचा, तर त्यावेळेस डायरेक्ट सर्जरी वगैरे करायची.
सर्जरी ही ट्रीटमेंट वापरायची. सर्जरी म्हणजे कसं, आता एखाद्याला समजा त्याच्या बोटाचा भाग आहे आणि त्याला ह्या भागामध्ये कॅन्सर जडला आहे असं निदान झालं, तर मग त्याचा हातच असा कट करून टाकायची, त्याचं ऑपरेशन करून टाकायचे, मेजर ऑपरेशन करून, किंवा कुठपर्यंत केला असेल काय हे ऑन्कॉलॉजिस्ट त्याच्यावर तर्कवितर्क करून लॉजिकली. दॅट इज द रफ अँड द ट्रॅडिशनल मेथड. पुढं रेडिओथेरपी ही टेक्निक विकसित झालं. रेडिओथेरपी म्हणजे जे काही ज्या भागामध्ये कॅन्सर जडलेला आहे तर तिथं विशिष्ट प्राणाचा मारा केला जातो. त्याला इरिएटेड लिथाली म्हणतात. म्हणजे नॉर्मल टिश्यूला डॅमेज होणार नाही याची काळजी घेऊन हे शेक देणे वगैरे हा जो प्रकार असं, आता मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वी बार्शीला ट्रीटमेंट व्हायची, कारण बार्शीला जे काही कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ते एक हॉस्पिटल आहे. दुसरं नेने साहेब होते, आता ते हयात नाहीत, ते वारलेत आता पाठीमागच. तर शेक देणे वगैरे हा प्रकार होता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर केमोथेरपी म्हणजे ड्रग ॲप्लिकेशन. ड्रग म्हणजे जे मेडिसिन विकसित झालेत कॅन्सरवर विशिष्ट प्रकारच्या, त्या विशिष्ट कॅन्सरसाठी ते किती भागात पसरला आहे, काय त्याला किती डोस दिला पाहिजे ह्याचं एक अनुमान काढून इन्फेअर करून ते जे ऑन्कॉलॉजिस्ट असतात त्यांच्याकडून ती ट्रीटमेंट घेणे, म्हणजे ह्या केमिकलची ड्रग जे आहेत त्याची ट्रीटमेंट, दॅट इज द केमिओथेरपी. अलीकडच्या काळात इम्युनोथेरपी विकसित झाली. इम्युनोथेरपी, आता इम्युनोथेरपी ही प्रभावी ठरली कारण ही टार्गेट स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे कॅन्सर ड्रेडफुल अशा डिसीजेसमध्ये. तर याच्यामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडी ड्रग्ज वगैरे असतात. म्हणजे त्या अँटीबॉडीजच्या सहाय्यानं त्या स्पेसिफिक प्लेसला जिथं कॅन्सरस सेल आहेत त्याच्या ज्या व्हिसिनिटीमध्ये सराउंडिंगमधल्या नॉर्मल सेल आहेत, टिपिकल सेल्स आहेत, त्याला डॅमेज न होता त्या टार्गेटलाच ही जी टेक्नॉलॉजी आहे ती युजफुल ठरलेली, बेनिफिशियल ठरलेली, की त्या कॅन्सरस सेल ज्या आहेत त्या नष्ट केल्या जातात. त्याच्यानंतर आणखी काही विशिष्ट प्रकारचे प्रोटीन आहेत की जे विकसित केलेत किंवा ज्याला म्हणता येईल तुम्हाला, कारण का आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे ती काही फार रिस्पॉन्स दाखवत नाही किंवा शो करत नाही रिस्पॉन्स की कॅन्सरस सेल जे आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी. आणि म्हणून कॅन्सरस सेलच्या विरोधात प्रभावीपणे काही आक्रमक नाहीत, कारण कॅन्सरस सेल ज्या आहेत त्या बॉडीमधल्याच मूळ नॉर्मल सेल आहेत, मात्र त्या ऑन्कोजिन्समुळं, डिफरंट टाईप ऑफ एजंट्समुळं त्या उचकल्या गेल्या आणि त्याचं जे प्रोग्राम्ड सेल डेथ आहे त्याचा जो अपॉप्टॉसिस आहे त्याच्यात लॅक आला, तुटवडा आला आणि म्हणून त्या ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्म्ड सेल बनलेल्या आहेत, ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्म्ड सेल बनलेल्या आहेत. तर त्या सेलवर पण काही जे काही सरफेस स्ट्रक्चर असतात तर त्याला आयडेंटिफाय करून, त्याला रेकॉग्नाईज करून त्याच्याविरुद्ध टॅकल म्हणजे त्याला फाईट दिली पाहिजे. तर असा प्रकार काही आपल्या इम्युन सिस्टीममध्ये, इम्युन मेकॅनिझममध्ये, कारण आपल्या बॉडीचाच ते हिस्सा आहे. कॅन्सरस सेल किंवा मॅलिग्नन्सी, कॅन्सरस ग्रोथ हे बॉडीमधल्याच नॉर्मल सेल हे अबनॉर्मल बनलेले आहेत आणि तिथं लंप तयार झाला आहे आणि मग तिथं न्यूओप्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तर ते न्यूओप्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन रोखण्याची क्षमता किंवा त्याला थांबवण्याची क्षमता काही इम्युन सिस्टीमच्या मेकॅनिझममध्ये नाही. आणि म्हणून अलीकडच्या काळात जी काही ही बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंगचं फील्ड विकसित झालं आहे त्याच्यातून जेनेटिकली इंजिनियर्ड असे बायोमॉलिक्युल्स काही विकसित केलेले आहेत. जसं की अल्फा इंटरफेरॉन हा मॉलिक्यूल एन सी आर टीमध्ये तुमच्या सांगितला आहे. अल्फा इंटरफेरॉन्स जे असतात हे बायोलॉजिकली रिस्पॉन्स मॉडिफायर्स आहे, बायोलॉजिकली रिस्पॉन्स मॉडिफायर्स. तर हे काय करतात की इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करतात, इम्युन सिस्टीमच्या कॉम्पोनंटला ॲक्टिवेट करतात आपल्या, ज्याच्यामुळं त्या ठिकाणी ज्या काही अँटीजेन्स असतात त्या ट्युमरमधल्या सेल्सवर जे अँटीजेन्स असतात त्याच्याबरोबर इंटरॅक्ट होऊन त्यांना रिड्यूस करण्याचा प्रयत्न हे घटक करतात अल्फा इंटरफेरॉन, ज्याच्यामुळं चेकआउट बसू शकतो, बऱ्यापैकी त्या ठिकाणची कॅन्सरस ग्रोथ सप्रेस केली जाऊ शकतं. तर या पद्धतीचं ट्रीटमेंट त्या ठिकाणी हे रेकॉर्डवर मेन्शन केलेलं आहे. आणि केमोथेरपॅटिक ड्रग्स सांगितलेत. तर केमोथेरपॅटिक ड्रग्समध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग जे आहेत तर ते ड्रग्स म्हणजे त्यांचे नावं काही एनलिस्ट केलेले नाहीत, जसं की बायोसल्फॅन वगैरे किंवा दुसऱ्या प्रकारचे काही सिब्स्टेंटिन. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काही ड्रग्ज आहेत की त्याचा उपयोग केला जातो केमोथेरपॅटिक ड्रग्ज म्हणून, ज्याच्यामुळं त्या मॅलिग्नन्सीच्या रिजनमध्ये कॅन्सरस सेलला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला जातो विदाउट एनी हार्म फॉर द सराउंडिंग सेल्स ऑर द सेल्स दोज आर इन व्हिसिनिटी. सो दिस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दे हॅड बीन मेन्शन इन युअर NCERT. तर तुम्ही ही सगळं माहिती जर ऐकली असली तर त्याच वेळेस त्याला रीड करून घ्या, कारण हा व्हिडिओ मराठी मीडियम आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकलेला आहे मी. दुसरा व्हिडिओ मी टाकल तो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, तर त्यावेळेस बरेच वर्ड लिहिलेले असतील फळ्यावर,
तर याच्यात तुम्हाला कोणाला अडचण असली तर माझा महादेव मुंडे नीट चॅनल आहे, तर त्या चॅनलवर यूट्यूबवर जाऊन तिथं ॲड्रेस वगैरे आहे माझा सगळा, तिथं वेगळे जे काही ॲडव्हर्टाईजचे छोटे व्हिडिओ आहेत तर त्याच्यातून मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ते सांगितलं जाईल. किंवा तुम्ही गुगल सर्चवर ते टर्मिनॉलॉजीला पाहिली, जनरली तर जे सगळा भाग मेन्शन केला आहे NCERTनं तो सगळा तुम्हाला सांगण्यात आला आहे. सो यू हॅव टू परस्यू दॅट अकॉर्डिंगली, त्याच्यानुसार तुम्ही त्याचा पाठलाग करा आणि या व्हिडिओला लाईक करण्यासाठी काही विसरू नका. त्याच्यानंतर शेअर पण करा तुमच्या मित्राबरोबर. आणि एक जनरल बाब आहे मराठीतून सांगितलेली, त्याच्यामुळं नातेवाईकांना पण शेअर करा, कारण ह्याचं नॉलेज पॅरेंट किंवा रिलेटिव्ह असले तर त्यांनाही चांगलं आहे. बाकी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी रेड सिग्नल सांगितलेले आहेत. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या पद्धतीनं हे जे टॉपिक आहे तो इथं संपलेला आहे. आणि याचा पुढचा जो टॉपिक आहे आता तो ॲडिक्शन आहे, ॲडिक्शन. So I will run that in the next class. So thank you for all of you to listen me peacefully.